अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निरसने किंवा देहाच्या निराशे पावी जे आठाया, माझी ऐशी काया जवन हे. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये. देहाच्या निरसनी पावी जे आठाया, माझी ऐशी काया जवन हे. तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. देहाच्या निरसनी पावी जे आठाया, माझी ऐशी काया जवन हे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तया माझे दंडवत, कपी कुरी हनुमंत. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निरसनी पावी जे आठाया, माझी ऐशी कया जवन हे. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांना परमार्थाची साधना करायचे, जे परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त झालेले आहेत आणि आपला परमार्थ पूर्णत्वाला जावा असं ज्यांना वाटतं, त्यांना त्या साधनेच्या संबंधाने योग्य असं मार्गदर्शन या भंगातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त कोगील या सर्वांच्या सहकार्याने भगवान प्रभू रामचंद्र जन्मोत्सव आणि भक्तराज हनुमंतराय जन्मोत्सव असा उभय स्वरूपाचा पर्वकाळ साधून हा संपन्न होणारा सोहळा आणि त्या सोहळ्यातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला महत् भाग्याने प्राप्त झालेली आहे. काहीच चिंतन या अभंगाच्या माध्यमातून करण्याचा थोडासा प्रामाणिक प्रयत्न करू.
या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आज समाजाला एक दृष्टी देतायत, समाजाला समज देतायत. तसा समाजाचा विचार केला तर पूर्ण अज्ञानीही समाजी नाही आणि पूर्ण ज्ञानीही नाही. बरं, पूर्ण अज्ञान असेल तर घालवणं सोपं आहे, पण मधलीच अवस्था समाजाची आहे आणि अशा समाजाला समजूत घालणं फार कठीण आहे. बरं, कठीण आहे. पण परमार्थ साधना करत असताना स्वतःच्या बुद्धीच्या दोरावरती परमार्थ करता येत नाही. किंबहुना जरी मनुष्य बुद्धिमान असला तरीही नाही. बरं का, त्याला कोणाचं तरी योग्य मार्गदर्शन घ्यावंच लागेल. कोणाचं मार्गदर्शन घ्यावं? जे पूर्णत्वाला गेले, ज्यांनी परमार्थ साधनेतून ती पूर्ण अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे, त्यांचं मार्गदर्शन जीवनामध्ये घ्यावं. बरं, आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन जर जीवनाची वाटचाल केली तर आपल्याला जीवनामध्ये निश्चित साध्य प्राप्त करता येईल. म्हणून आज परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाच्या साधनेकरता नेमकं कोणती साधना, कशा पद्धतीने त्याचा जीवनामध्ये स्वीकार करावा, एक अंगाने विचार करून चालत नाही. प्रपंचामध्ये एक अंगाने विचार करून चालत नाही, परमार्थात कसा चालेल? हा प्रपंच सुद्धा सुरळीत होण्याकरता सर्व अंगाने विचार करावा लागतो, सर्व अंगाने विचार करावा लागतो. तसं परमार्थाची साधना करण्याकरता सर्व अंगाने, सर्व बाजूने, सर्व साधनाचा विचार जीवनामध्ये करावा लागतो. जरी परमार्थ करण्याचा अधिकार जरी सर्वांना असला तरीही साधनेचं ज्ञान नाहीये आणि साधनेचं ज्ञान परिपूर्ण असल्यामुळं आपण ती साधना ज्या पद्धतीनं करायला पाहिजे ती साधना करू शकत नाही. गाडी चालवायची काय लागतं त्याला? लायसन. लायसन कोण देतं? शिकवतो कोण? शिकल्याशिवाय लायसन मिळते का? न शिकता लायसन मिळतं? आता वशिल्याने न शिकता लायसन मिळतं तो भाग वेगळा. नियम असा आहे, ते शिक्षण घ्यावं लागतं, त्याची परीक्षा द्यावी लागते आणि मग ते लायसन दिलं जातं. बरं का, त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला तर लायसन मिळतं. बरीच मंडळी लायसन न घेता, शिक्षण न घेता गाड्या चालवतात, पण कोणीकडे वळताना कोणता इंडिकेटर लावावे कळतच नाही. बरं, उजवीकडे जर वळायचं असेल तर डावीकडचा लावून चालेल का? इंडिकेटर लावावा एवढंच माहिती आहे गाडी वळताना, मग कोणत्या बाजूला वळत असताना कोणता लावावा म्हणजे मार्गदर्शन पाहिजे. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे. म्हणजे व्यवहारही सुरळीत होण्याकरता मार्गदर्शन पाहिजे आणि परमार्थाची साधना करण्याकरता सुद्धा योग्य मार्गदर्शन पाहिजे. तुकोबारांनी विचार केला, समाजामध्ये काही लोक आहेत आणि ते आपल्या परीने परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत आणि लोकांना सांगायला लागलेत आम्ही परमार्थ करण्याकरता निघालो, आमच्याकडे हे साधन आहे. तुकोबारांनी विचार केला, ही लोक जर अशी समाजाला सांगायला लागली तर समाजाचं वाटोळ होईल. अशा समाजाला काहीतरी आपण शिस्त लावली पाहिजे आणि शिस्त लावण्याकरता तेवढी योग्यता त्या व्यक्तीच्या ठिकाणी पाहिजे. बरं, व्यक्तीच्या ठिकाणी पाहिजे आणि ती योग्यता आज संतांच्या जीवनामध्ये आहे. कोणत्या साधनाचं स्वरूप कसं आहे हे ज्यांनी जाणलं ते संत महात्मे आज जगाला त्या साधनाच्या संबंधाने विचार सांगतात. तो परिपूर्ण विचार आहे, अपूर्ण नाही. बरं, परिपूर्ण विचार आहे आणि तो परिपूर्ण विचार सांगत असताना नेमकं कोणत्या साधनाचा जीवनामध्ये अंगीकार करावा, एक साधन जीवनामध्ये स्वीकारून चालत नाही. म्हणून आज आपण ज्या
हनुमंतराचा उत्सव करतो ते भक्त आहेत. पण ही तिन्ही साधनं जी तुकोबाराने सांगितली त्या तिन्ही साधनाचा संगम त्या हनुमंतराच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. भक्त कोणालाही होता येत नाही. भक्त कोणालाही होता येत नाही. भक्त होण्याकरता भक्ती केली पाहिजे. त्या भक्तीला वैराग्याची जोड पाहिजे. त्या भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे. केवळ भक्ती करून भक्ती करता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून हनुमंतरांच्या जीवनाकडे पाहिलं तर हनुमंतरांच्या जीवनामध्ये भक्तीही होती, हनुमंतरांच्या जीवनामध्ये वैराग्यही होतं आणि हनुमंतरांच्या जीवनामध्ये ज्ञानही होतं. लोकांची समजत आहे भक्ती करता वैराग्याची गरज नाही आणि भक्ती करता ज्ञानाची गरज नाही, ज्ञानाकरता वैराग्याची गरज नाही आणि ज्ञानाकरता भक्तीची गरज नाही. असं जर कोणी सांगत असेल तर तुकोबाराय म्हणतात समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल. त्या समाजाला पण योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर कोणाला विचारावं? कोणाला विचारावं? त्यांनाच विचारायला पाहिजे. काय भक्ती त्या वाटा, काय भक्ती त्या वाटा, त्या वाटा मज दावाव्या सुभटा. जे भक्तीचे आचार्य आहे, आचार्य वेगळा आणि आचार्य वेगळं बरं. भक्तीचा वस्तुपाठ ज्यांनी जगाला शिकवला त्याला म्हणतात आचार्य. भक्तीचा वस्तुपाठ ज्यांनी जगाला शिकवला त्याला म्हणतात आचार्य. कॉलेज मधले आचार्य वेगळे बरं का. आणि ज्यांनी ही शिकवण जगाला दिली, जो विचार जगाच्या समोर सांगायचा आहे तो केवळ वाणीने सांगून जगावरती परिणाम होत नाही. त्याचा वस्तुपाठ जगाच्या समोर ठेवावा लागतो. आणि तो वस्तुपाठ त्यांनी जगाच्या समोर ठेवला का जगाचं परिवर्तन, समाजाचं परिवर्तन जर करायचं असेल तर केवळ सांगून परिवर्तन होत नाही, वागण्यातून परिवर्तन होत. असा एक विचार मांडलेला आहे. म्हणून त्या संबंधाने वर्णन केले. तैसे संत जगी बोलोनी दाविती जगी. असंच आहे ना. आमच्या गाठी तसंच आहे.
कैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. बोलून दाखवणे हे आमचं महाराज लोकांचं काम आहे. कंबर बांधून सांगितले. भक्ती म्हणजे आम्हाला काही माहिती नाही, खरंच माहिती नाही बरं का. ज्ञान म्हणजे आम्हाला काही माहिती नाही. वैराग्य म्हणजे आम्हाला काही माहिती नाही का. आमच्या जीवनातच त्याचा पत्ता नाही तर आम्ही जगाला काय सांगणार, काय मार्गदर्शन करणार. पण ज्यांनी ते जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे, जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त केलेली आहे, आणि ज्यांनी जीवनामध्ये अवस्था प्राप्त केली तीच मंडळी जगाला अतिशय स्वाभिमानाने सांगू शकतात. मग भक्ती करायची आहे, तुम्हाला भक्त व्हायचं आहे ना, मग भक्त व्हायचं असेल तर भक्ती करावी लागेल. भक्ती करायची असेल तर त्याला वैराग्याची जोड पाहिजे आणि त्याला ज्ञानाची जोड पाहिजे. मग त्या भक्तीचं नेमकं स्वरूप काय, त्या वैराग्याचं स्वरूप काय आणि त्या ज्ञानाचं स्वरूप काय, तुकोबारांना कोणी विचारायला गेलं होतं काय मला माहिती नाही. पण तुकोबारांना मात्र समाजाला सांगावं असं वाटलं. काही गोष्टी विचारल्यानंतर सांगावेत असा एक भाग आहे, आणि काही न विचारताही सांगाव्यात. माणूस जर चुकत असेल तर सांगावं बरं, चुकत असेल तर सांगावं. आपल्याला त्याचं जर ज्ञान असेल तर. तुकोबारांनी विचार केला आपल्याला याचं ज्ञान आहे, आपण हे समाजाला सांगितलं पाहिजे. जे ज्याच्याकडे आहे ते समाजाला नाही दिलं तर देणाऱ्याच्या ठिकाणी दोष निर्माण होतो बरं, दोष निर्माण होतो. मग तुकोबारांनी विचार केला आपल्याला हे ज्ञात आहे, ते आपण समाजाला सांगितलं पाहिजे. आणि ते सांगत असताना तुकोबाराय म्हणतात खरंच तुम्हाला ही परमार्थाची साधना पूर्णत्वाला जावी असं वाटत असेल तर त्या साधनेचं स्वरूप काय आहे ते समजून घ्या. आणि त्या साधनेचं स्वरूप महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. शब्द ऐकल्यानंतर आपल्याला ज्ञात आहे असं वाटतं बरं का. सोपे शब्द महाराजांचे. हे शब्द कानावरती पडल्यानंतर आपल्याला वाटतं खरंच आम्हाला भक्ती म्हणजे काय माहिती आहे. भक्ती ते नमन, नमस्कार करणं म्हणजे भक्ती. आम्हाला माहित आहे. तुकोबाराने वेगळं काय सांगितलं. वैराग्य तो त्याग, त्याग करणं म्हणजे वैराग्य, हे आम्हाला माहितीच आहे. काय वेगळं सांगितलं. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ब्रह्मज्ञानी आम्हाला माहिती आहे. वरपंगाने आपल्याला माहिती असं वाटतं बर. पण महाराज म्हणतात काय नेमकं स्वरूप आहे हे जाणून घ्या बर. भक्ती ते नमन, नमस्कार करणं म्हणजे भक्ती. पण कोणाला नमस्कार. देवाला. बरोबर आहे ना. देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती. एवढंच भक्तीचं स्वरूप सांगितलेलं नाही. आमची हीच धारणा आहे. देवाला नमस्कार करणं म्हणजे हीच भक्ती. एवढ्यावरती भक्ती सिद्ध होत नाही. सिद्ध होत नाहीये. आज आम्ही देवाला नमस्कार करतो पण इतरांना नमस्कार करत नाही. इतरांना नमस्कार करत नाही. लक्षात ठेवा. तुकोबारांनी एक ठिकाणी फार सुंदर विचार मांडलाय. अरे तुम्हाला भक्ती करायची आहे, देवाची पूजा करायची आहे ना, ती कशी पूजा करा. देवाच्या देवळात जाऊन देवाची पूजा करू नका. घरामध्ये देवाच्या देवघरात जाऊन देवाची पूजा करू नका. मग कशी पूजा करा. वर्म सर्वेश्वर मत्सर. हीच पूजा बर का. अशी पूजा आमच्या जीवनात घडते का. आम्ही देवाची तासभर पूजा करतो, घरात करतो, मंदिरात जाऊन करतो, पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं बरं वाटत नाही. हे जसं त्या पूजेच्या बाबतीत वर्णन केले, हेच वर्णन तुकोबारांनी भक्तीच्या बाबतीत वर्णन केले. केवळ देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती नव्हे. तुम्हाला जगतामध्ये जो जो भेटेल त्याला देव समजून नमस्कार करणं याला म्हणतात भक्ती. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जान माझा. आम्ही देवाला नमस्कार करतो का इतरांना नमस्कार करतो. इतरांना आपण करत नाही. फक्त देवाच्या समोर गेल्यानंतर आमचा नमस्कार असतो. इतरांना नमस्कार का. इतरातला आपल्याला देव दिसत नाही. सगळ्यांनाच देव मानायचं.
प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेलं देवत्व जाणून त्या व्यक्तीला नमस्कार नसून त्या देवाला नमस्कार आहे, अशी भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याला म्हणावं नमन. केवळ देवाला नमस्कार म्हणजे भक्ती नव्हे. अशी भक्ती आमच्या जीवनामध्ये घडते का? नाही घडत. मी तर नेहमी समाजाला सांगत असतो, वारकऱ्याने वारकऱ्याला बघितल्यास नंतर सुद्धा वारकऱ्याचं जळतंय. काय आम्ही भक्ती करतोय वारकरी संप्रदायामध्ये राहून. लोक विचारतात, महाराज तुम्ही कोणत्या फळावरचे? अमक्या अमक्या फळावरचे. अमक्या फळावरचे म्हटलं की त्याचं बिघडलं बरं का. महिन्याची वारी करणारा, रोज हरिपाठ म्हणणारा, पण आमच्या फळावरचा हा नाही बरं का. आमच्या फळावरचा हा नाही आहे. म्हणजे आज आपल्या जीवनामध्ये असलेली ही संकुचित भावना आहे. लक्षात ठेवा, संकुचित भावना आहे. सगळ्याकडे पाहत असताना देवत्व भावनेनं पाहिलं पाहिजे, देव भावनेनं पाहिलं पाहिजे बरं का. त्या पैठण क्षेत्रामध्ये एक महाभाग होता, त्याचं नाव दंडवत महाराज. काय का? तो सर्वांना दंडवत घालायचा बरं का. रस्त्याने जाताना कुत्र जरी दिसलं तरी कुत्र्यालाही दंडवत घालायचा. रस्त्याने जाताना गाढव जरी दिसलं तरी दंडवत घालायचा. आम्ही तोंड बघून नमस्कार करतोय. महाराजाला पहिल्यांतर नमस्कार करतोय का? वारकरी वारकऱ्याला पहिल्यांतर नमस्कार करतोय काय? कुठं आपली भक्ती आणि कुठं आपण वागतोय हो? आहे आपल्या जीवनामध्ये भक्तीचा तळा? भक्ती जीवनामध्ये जर करायची असेल तर सर्वांच्या ठिकाणी देवत्व भावना निर्माण झाली पाहिजे. आणि देवत्व भावना निर्माण होऊन सर्वाला नमस्कार करणं, फक्त देवाला नाही, सर्व ठिकाणी देवच आहे अशा भावनेने नतमस्तक होणं, अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली, महाराज म्हणतात त्याला म्हणावं भक्ती. भक्ती ते नमन. हे भक्तीचं स्वरूप सांगितलं बरं का. केवळ देवाला नमस्कार करणं ही भक्ती ठरत नाही. लक्षात म्हणून ती भावना निर्माण झाली पाहिजे आणि या भावनेनं आज समाजामध्ये आपण वावरलं पाहिजे, या भावनेनं बरं का. अशी भक्ती जर समाजामध्ये निर्माण होईल तर समाजामध्ये वैरत्व कुणाचं राहणार नाही. का राहील? राहणार नाही. लक्षात. अशी भक्ती जर समाजामध्ये निर्माण होईल तर उंच नीच भाव शिल्लक राहणार नाही. हा भाव तर राहणार नाही. लक्षात ठेवा. का आपण सगळेच देव आहोत आणि सर्वांनीच एकमेकाच्याकडे पाहत असताना याच भावनेनं आपण पाहिलं पाहिजे. शुद्ध भाव ज्याचा झाला भाव ज्याचा झाला देव दुरी नाही त्याला, हेच वर्णन केलंय बरं का. ही भावना आज समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. त्या महाभारतातला प्रसंग आहे, आपल्याला ज्ञात आहे. ज्यावेळी पांडवांची मुलं मारली, कोणी मारली? अश्वत्थाम्याने. झोपेमध्ये मारली बरं का. एकही पांडवांचा वंश शिल्लक ठेवायचं नाही असं त्यांनी ठरवलं. योगाने त्या अभिमन्यूची आई, बरोबर आहे ना,
का पत्नी? हा, गरोदर होती. हा, म्हणून वंशी शिल्लक राहिला बरं का. कधी कधी असं विसरतंय माझं बरं. तेव्हा कधी कधी विचारावं लागतं, पण विचारणाऱ्याला माहिती असेल तर कळलं ना. आमचा सुरता जरी आंधळा असला तरी तो विचारावा नाही बरं का परमार्थाच्या दृष्टीने. आपल्याला जरी डोळे असले तर काहीच कळत नाही आपल्याला असून सुद्धा, पण काही काही गोष्टी त्याला विचाराव्या लागतात. तो बरोबर सांगतो न चुकता. घड्याळचं टायमिंग सुद्धा तो सांगतो. त्याला विचार आता किती वाजले, किती वाजले सुरदास? बघा, तुम्ही घड्याळ बघा किती वाजले, आपल्याला बघून सांगावं लागतंय. मग त्याचा अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा अनुमान बरोबर असतं बरं का. तेव्हा अश्वत्थामाने ती पांडवांची मुलं मारली. पांडवांना कळालं तेव्हा सांगितलं, द्रौपदी चिंता करू नको म्हणले, आम्ही आता अश्वत्थामाला जिवंत ठेवत नाही. द्रौपदीने सांगितलं बघा, मारू नका म्हणले, मारू नका. का? मी जशी आई आहे तसं अश्वत्थामाला पण आई आहे. माझ्या मुलाला मारल्यानंतर मला काय वेदना झाल्या, ह्याच वेदना त्या अश्वत्थामाच्या आईला होणार आहेत, मारू नका. ही भावना द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये होती, लक्षात ठेवा. अशीच भावना सर्वांच्या जीवनात निर्माण झाली पाहिजे. आहे का आपली अशी भावना? कारण आईचं काय अंतःकरण आहे मला ज्ञात आहे, मी आई आहे, मला काय वेदना झाला हे दुःख अश्वत्थामाच्या आईच्या वाट्याला येऊ नये. तसं तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये भक्ती करत असताना ती भक्ती म्हणजे नेमकी काय? हा, सर्व जीवाच्या ठिकाणी देव मानून सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होणं हेच भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती ते नमन. पुढे वर्णन केले, वैराग्य तो त्याग. त्याग म्हणजे वैराग्य, पण कशाचा त्याग? केवळ त्याग करणं म्हणजे वैराग्य नव्हे बरं. त्या त्यागाचं वर्णन करताना असं वर्णन केले, फलाचा त्याग करावा का वस्तूचा त्याग करावा, का वस्तूविषयी असलेल्या कर्तृत्वाचा त्याग करावा? थोडस मराठीत सांगतो. घराचा त्याग करावा का घराविषयी असलेल्या आसक्तीचा त्याग करावा? घराचा त्याग करणं म्हणजे त्याग नव्हे, घराविषयी असलेल्या आसक्तीचा त्याग करणं म्हणजे त्याग. त्याग तरी ऐसा करा, ऐसा करा. अहंकारा दवडावे. वस्तूविषयी निर्माण झालेला कर्तृत्वाचा अहंकार, वस्तूचा त्याग म्हणजे त्याग नव्हे.
फलाचा त्याग म्हणजे त्याग नव्हे. त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये निर्माण झालेला कर्तृत्वाचा हे मी केलं, तो कर्तृत्वाचा त्याग करणं याला म्हणतात त्याग. कपड्याचा रंग बदलणं सोपं आहे हो. बायका पोराचा त्याग करणं फार सोपं आहे, गावाचा त्याग करणं फार सोपं आहे, धनाचा त्याग करणं फार सोपं आहे, राज्याचा त्याग करणं फार सोपं आहे. पण त्याच्याविषयी असलेल्या कर्तृत्वाचा त्याग करणं फार अवघड आहे. एक ग्रस्त त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर नेम आहे एका गावात 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. ब्रह्मचारीने सुद्धा राहायचं नाही. बरं, ज्याला ब्रह्मचारी राहायचं त्याच्याकरता एका गावात 3 दिवसापेक्षा अधिक राहत नाही. संसारी लोकात त्यांनी राहायचं नाही, मठा मंदिरात आश्रमात राहायचं असा नियम. त्या ग्रस्तांनी संन्यास घेतला, तीर्थयात्रेला निघाले आणि एका गावामध्ये मुक्कामाला आले. एका मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला जायचं. योगायोगाने त्या गावातूनच एक नदी वाहत होती. सकाळी त्या नदीवरती स्नानाकरता जावं म्हणून ते ग्रस्त निघाले आणि त्या नदीच्या मार्गाने जाता जाता नदीच्या जवळपास गेले आणि नदीच्या जवळपास गेल्यानंतर त्या नदीच्या रस्त्यावरती एक सोन्याचा अलंकार पडलेला होता. त्यांनी तो अलंकार पाहिला. त्यांनी विचार केला, आपण संन्यास घेतलाय, आपल्याला स्पर्श करता येत नाही, पण एखादा कोणीतरी गरीब येईल, संसारिक येईल आणि त्याला हे आपण सांगावं. मग त्या अलंकारापासून ती व्यक्ती बाजूला बसली, कोणीतरी येईल ही वाट पाहत. बरं, अनेक लोक येत होते. त्यांनी विचार केला, हा संन्यासी महात्मा दिसतो, बहुतेक ध्यानस्थ बसलेला आहे, त्यांच्या ध्यानाला प्रतिबंध नको माणसं लांबूनच चालली. बरं, पण हा वाट पाहत होता कोणी जवळ येतंय का. बराच वेळ गेला. 10 वाजायची वेळ आली आणि 10 वाजायची वेळ आली. 10 वाजायची वेळ आल्यानंतर त्या रस्त्याने एक धोबी चालला होता. आणि त्या धोब्याला त्यांनी पेलं, ओ धोबी जाता इकडे. म्हणले, काय करताय तुम्ही? काय म्हणले, गावाची कपडे गोळा करतोय, ती धुतो, या नदीवरती इथं वाळवतो, वाळवल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरामध्ये पोच करतो, त्याच्यावरती माझा संसार चाललेला आहे. इकडे म्हटले, या रस्त्यामध्ये एक सोन्याचा अलंकार पडलाय. म्हटले, अतिशय मौल्यवान आहे. मी संन्यासी आहे, मला घेता येत नाही. म्हटले, मी सर्वस्वाचा त्याग करून आलोय. म्हटले, तुम्ही हा घेऊन जा. उद्यापासून तुम्हाला गावाची कपडे धुवावी लागणार नाही, गाव तुमची कपडे धुवल. का सोन्याचा भाव फार आहे ना सध्या. त्या धोब्याने संन्यासी महाराजांना नमस्कार केला. म्हणजे, महाराज, आपण आमच्या गावात पहिल्यांदाच आलेले दिसताय. म्हणजे, हो, मी प्रवासाला चाललोय. महाराज, हा अलंकार 4 दिवस झालं पडलाय. म्हटले, किती? 4 दिवस झालं पडलाय. मग आमच्या गावाचा नेम आहे, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही. ज्याची असेल तो घेऊन जाईल, इथंच पडून राहील, पण कोणालाही तो उचलावा असं वाटणार नाही. तो संन्यासी स्तब्ध झाला. धोबे आहे, संसारामध्ये राहतो, पण अलंकार पाहून सुद्धा त्याच्याविषयी लोभ निर्माण झाला नाही. मी कपड्याचा रंग बदलला, पण माझा पाऊल पुढे जाईना. फक्त घरादाराचा त्याग केला होता, चित्तातल्या आसक्तीचा त्याग केलेला नव्हता. बघ, म्हणून वरपंगाचा त्याग करणं म्हणजे वैराग्य म्हणत नाहीत. ज्याने अंतरंगातून आसक्तीचा त्याग केला, वैराग्य तो त्याग. बर, कशाला तरी वैराग्य म्हणत नाही, लक्षात ठेवा. अत्तुच्चकुटीचं उदाहरण आहे शुकाचार्यांचं. शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात होते. किती?
ते बाहेर यायला घाबरत होते. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्षे लपाले. कुठं कपारीत नव, आईच्याच पोटात बसले होते, बाहेर येणार. व्यासानी विनंती केली. व्यासानी देवाला सांगितलं, देवा तुम्ही तरी याला सांगा बाहेर यायला. आले बाहेर विनंती केल्यावर. आणि जे बाहेर आले ते नागवेची पळोनी गेले रे. त्या शुकाचार्यांच्या जीवनामध्ये असं तेज होतं, असं तेज होतं, अवर्णनीय होतं बरं. आणि त्या शुकाचार्यांच्या तेजाला स्वर्गातल्या अप्सरेने पाहिलं. बघावं शुकार करतोय का. आणि ती अप्सरा शुकाचार्यांच्या जवळ गेलेली आहे. आणि त्या शुकाचार्यांना ती अप्सरा म्हणते, हे बघा तुमच्यापेक्षा मी सुंदर आहे, माझा स्वीकार करा. नुसतं सुंदर नाहीये, माझं शरीर सुगंधी आहे, माझ्या शरीरामध्ये दुर्गंध नाही. शरीर फाडून दाखवलं, माझ्या शरीराला म्हातारपण नाही. ती सांगत होती आणि शुकाचार्य ऐकत होते बरं. शुकाचार्य म्हणले, सांगून झालं तुझं? हो. त्या अप्सरेला वाटलं काहीतरी माझ्याविषयी बोलतील, माझा स्वीकार करतील. हे बघ खरंच तू भाग्यवान आहेस, तुझं हे शरीर मी पाहिलं, तुझं मी ऐकलं. मी जर जन्माला येण्याच्या पूर्वी जर मला तू भेटली असतीस ना, मी आईच्या पोटात 12 वर्ष राहिलो, तुझ्या पोटात 24 वर्ष राहिलो असतो. याला काय म्हणतात? वैराग्य. आमचं वैराग्य कसं आहे? तुकोबारांनी वर्णन केले. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही. म्हणून वरपंगातून त्याग म्हणजे वैराग्य म्हणत नाही, लक्षात ठेवा. अंतःकरणामध्ये विषयाविषयी आसक्तीच नाही, त्याला म्हणावं वैराग्य. वैराग्य तो त्याग. आणि त्याच्या पुढे वर्णन करतात, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारणं म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हे. मग ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? न करी रे संग राही रे निश्चल, न करी रे संग राही रे निश्चल, राही रे निश्चल, न करी रे संग राही रे निश्चल. लागो दे
ब्रह्मज्ञानाची बडबड करणारे रगड आहे, पण अनुभवाचा पत्ता नाही. ज्यांना याचा अनुभव आला, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, भोगणारा वेगळा राहत नाही, तो अनुभूतीला प्राप्त होतो, तो तद्रूप होतो बर का. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, ही तनू सुद्धा ब्रह्मरूप होते, ती वेगळी राहत नाही. असा ज्याला अनुभव आला त्याला म्हणावं ब्रह्मज्ञान. जो गप्पा मारतो त्याला ब्रह्मज्ञान म्हणत नाही. ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया होतशे कीर्तनी. तो तद्रूप होतो, त्याच्यापासून तो अलिप्त राहत नाही, वेगळा राहत नाही. आम्ही ब्रह्मज्ञान सांगतो, सांगण्यात ब्रह्मज्ञान आहे, अनुभूतीत नाही बरं का. अनुभव तो आपल्याला प्राप्त झालेला नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला सगळं ब्रह्मच दिसतं, त्याला ब्रह्मच दिसतं. आम्हाला फक्त कीर्तनात तेवढं ब्रह्म दिसतं, कीर्तन झाल्यानंतर ब्रह्म दिसत नाही का? दिसतं. कितीही तासभर ब्रह्मज्ञान सांगितलं तरी कीर्तन झाल्यानंतर पाकिटातलं ब्रह्म दिसतं का? आता मला ब्रह्मज्ञान झाले, तुमचं पाकिट नको म्हणतं कोणी, कमी पडलंय त्यात घाला. परत म्हणतात असे ब्रह्मज्ञान सांगणारे जगामध्ये पुष्कळ आहेत. पण ज्याला ब्रह्म ज्ञान झालं तो त्याच्याशी तद्रूप होतो, त्या अवस्थेला तो प्राप्त होतो. अशी साधना जीवनामध्ये करायची असेल, आपल्याला ती भक्तीही साधायची असेल, वैराग्यही साधायचं असेल आणि ब्रह्मज्ञानही साधायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल? कारण म्हणतात याच देहाने ते साधता येतं. देहाच्या निरसने देहाच्या निरसने पावी जे या ठाया. मला अजून पुढे बोलायचं होतं, तेवढ्यात तुम्ही उचललं बरं का. मी काय सांगत होतो, याच देहाने हे साधता येतं, पण कधी कधी आज आपण देहानेच सगळा व्यवहार करतो, देहानेच व्यवहार करतो. लक्षात ठेवा. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन जर बोलायचं, याच देही घडे देवाचे भजन, इथपर्यंत या देहाचा संबंध आहे.
पण हे आपल्याला जर साधायचं असेल तर या देहाचा निराश करावा लागेल. देहाचा निराश करावा लागेल म्हणजे देहाविषयी असलेलं तादात्म्य सोडावं लागेल. देहाविषयी तादात्म्य सोडल्याशिवाय आपल्याला हे साधता येत नाही. जे देहाचे सोजले पुरवण्याकरता प्रवृत्त झाले त्याला भक्ती करता येत नाही, त्याला वैराग्य संपादन करता येत नाही, त्याला ज्ञान संपादन करता येत नाही. या देहाविषयी असलेलं तादात्म्य टाकावं लागेल. जी माणसं देहाला सांभाळून परमार्थ करतात त्यांचं हे काम नव्हे. मग काय करावं लागेल? या देहाचा त्याग करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? या देहाविषयी उदास व्हावं लागेल. उदास होण्याकरता काय करावं लागेल? एकाएकी होता येत नाही. हा देह प्राप्त झालेला आहे, या देहानेच आपल्याला साधायचं आहे. पण साधण्याकरता देहाविषयी असलेलं तादात्म्य सोडून हे कार्य करावं लागतं. आम्ही कीर्तनाला येतो, प्रवचनाला येतो, देवळामध्ये येतो, सर्व काही करतो, पण सगळी व्यवस्था होत असेल तर करतो. बरं, सर्व व्यवस्था होत असेल तर करतो. आता एवढी मंडळी आलेत, का आलेत? वा कीर्तन झाल्यानंतर यांची व्यवस्था आहे म्हणून, यांची व्यवस्था आहे म्हणून. बाहेरून आले त्यांची व्यवस्था आहे. तुम्हाला सांगितलं तुमचं तुम्ही कीर्तनाला सगळ्यांनी यायचं, पण कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात जाऊनच जेवायचं. लोक म्हणतील तुमचा सप्ताह तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमचं तुम्ही. या देहाच्या संबंधाने काय व्यवस्था होत असेल तर माणसं करतात. देहावरती उदार होऊन कुणी करायला तयार नाही. होऊन कुणी तयार नाही. लक्षात ठेवा, आम्ही देह तादात्म्य ठेवूनच करतोय. आम्ही जर देवा कीर्तनाला चाललो तर येताना इस्त्रीचे कपडे घालून येतो का? मळके कपडे घातले तर काय सोर जातो का? वास्तवता आहे, वास्तवता आहे. मी प्रत्यक्ष पाहिलेलं उदाहरण आहे. आपल्या संप्रदायामध्ये थोर व्यक्तिमत्व होऊन गेलं, नाव सांगत नाही, गादीची मर्यादा आहे. मराठवाड्यामध्ये उत्सव होता. ही गोष्ट जवळजवळ 30 वर्षापूर्वीची आहे. तुम्ही जन्माला येण्याच्या पूर्वीची आहे. 30 तुझं वय नाही ना? मोठा उत्सव होता. महाराज आले गाडीतून. त्यांनी सांगितलं पंचपदी जरा उशिरा सुरू करा. का? कारण काय? काय नाही, म्हणजे महाराजांना दाढी करायची. वास्तवता बरं का. माझी दाढी झाल्याशिवाय पंचपदी सुरू करू नका. आणि त्या महात्म्याने आयुष्यभर जगाला ब्रह्मज्ञानच सांगितलं बरं का. फक्त नावही मला विचारू नका, एकांतही विचारू नका. तुमची श्रद्धा त्या व्यक्तीवरची निघून जाईल. आणि नाव सांगितलं तर मला दोष लागेल. फक्त त्यातलं तत्व कळावं एवढीच माझी इच्छा आहे. मी त्यांचं ऊन काढावं एवढा मी मोठा नाही आहे, मला तत्व सांगायचं आहे. कीर्तनाला जात असताना दाढी करून गेलं पाहिजे. आमची बायको म्हटली मगाशी येताना बरं का दाढी वाढल्या. म्हणलं काय फरक पडत नाही. काय फरक पडत नाही याचा अर्थ माझं देहाविषयी तादात्म्य नाही असं समजू नका बरं का. मला वेळच नाही करायला म्हणून मी केली नाही हो. आणि त्याला नियम आहे, सकाळी आंघोळीच्या आधीच केली पाहिजे. द्वादशीला चालत नाही, एकादशीला चालत नाही, नियम आहेत. म्हणजे एखादी गोष्ट जगतामध्ये आपण ते कार्य करत असताना देहाविषयी असलेलं तादात्म्य सोडावं लागतं. देहाविषयी तादात्म्य सोडावं लागतं म्हणजे काय करावं लागतं?
न मना देह माझा ऐसा, 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 मग भरवसा करेल, मग भरवसा करेल, मग भरवसा मना देह माझा ऐसा, देहाचा आणि माझा काही संबंध नाही अशा निश्चयावरती राहणं याला म्हणतात. देहाच्या निरसने पावी जेया ठाया, देहाचा त्याग करायचा नाही, देहाला त्रास द्यायचा नाही, पण देहाच्या अधीन जायचं नाही बरं का. देहाच्या अधीन जायचं नाही. देहाला जेवढं लागतं तेवढं देहाचा विचार करा. अधिक देहाचा विचार करण्यामध्ये तुम्ही त्या देहाशी अडकू नका, तादात्म्य त्याच्याशी पाहू नका. देहाचं तादात्म्य सोडल्याशिवाय आपल्याला हा आनंद भोगता येत नाही. तुम्ही घर सोडून आलाय, घरात कोण कोण आहे? म्हशे, काहींच्या घरात असतील ना म्हशी, ना म्हशी असतील, लहान मुलं असतील. तुम्ही 2 तासाकरता सोडून आलाय का? म्हणजे घराविषयी 2 तासाविषयी तुमच्या अंतःकरणात तादात्म्य. घर सोडून आलाय, त्या जनावराचा विचार सोडलाय, घरातल्या लहान मुलाचा विचार सोडलाय, तेव्हा कुठं 2 तासात तिथं आनंद मिळतोय. तेच येताना जर डोक्यात घेऊन आलोय, पण ती रडत नसेल ना तो आलोय पण धार दिली असेल की नसेल, असं जर डोक्यात घेऊन आला तर बहुतेक तसं कोणी घेऊन येत नाही. हे सोडून येतात माणसं. पंढरपूरला जातात 4 दिवस, नवमीला, दशमी, एकादशी, द्वादशी, 4 दिवस घराचा त्याग करतात की घराविषयी तादात्म्य असतं का? नाही. घराचं तादात्म्य सोडल्याशिवाय पंढरीच्या वारीतला आनंद मिळत नाही. पण असं तादात्म्य कायम सोडलं पाहिजे. 4 दिवसापुरतं चालत नाही, 2 तासापुरतं चालत नाही. हा जरी देह आपल्याला देवाने दिलेला असला तरी या देहाविषयी आसक्ती ठेवायची नाही, तादात्म्य ठेवायचं नाही. त्या गोकुळातलं वर्णन केलेलं आहे. एक गवळी त्या गवळणीला म्हटला, हे बघ, तू त्या भगवंताकडे सतत जातेस, मी तुझा पती आहे याचं भान ठेव. तुझ्या बापाने मला समर्पित केलेला आहे, दान दिलेलं आहे, कन्यादान दिलेलं आहे. ती गवळण म्हटली, बरोबर आहे, काय चुकीचं काय नाही. तुम्ही माझे पती नसून देहाचे पती आहात. तिने देह सोडला आणि ती देवाकडे गेली. बरं का? तुम्ही देहाचे पती आहात ना, हा देह घ्या म्हटले. आपल्या नवऱ्याच्या समोर देह तिने सोडला आणि ती निघून गेली. याला म्हणतात देहाच्या निरसने, याला म्हणतात देहाचा निराश. आणि असा देहाचा निराश ज्याने केला, महाराज म्हणतात तोच भक्ती साध्याला प्राप्त होईल, तोच वैराग्य प्राप्त करू शकेल, तोच ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकेल. पावी जेया ठाया. तुकोबाराने विचारलं, महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे हो, पण तिन्हीपैकी एक स्वीकारलं तर चालणार नाही का? तिन्हीपैकी एक स्वीकारलं तर चालणार नाही काय? महाराज म्हणतात कसं चालेल? तुकोबारांना समजून सांगावं लागलं समाजाला. अरे तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे ना, मग स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी लागतात, आणि त्या 3 गोष्टी एकत्र आल्या तर स्वयंपाक करता येतो. त्या तिन्हीपैकी एखादं जर साधन नसेल तर स्वयंपाक करता येत नाही. उदक
उदक झाल्या झाल्या गरुकात माझी ऐशी गया माझी ऐशी जय जय विठोबार कुमारी सर्वांनी पायी वाजवा जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसनी पावे जे आठाया माझी आईशी काया जव नये. आपल्याला ही भक्ती साधायची असेल, हे वैराग्य साधायचं असेल, ब्रह्मज्ञान जर साधायचं असेल तर महाराज म्हणतात माझी आईशी काया जव नये. देहाविषयी असलेलं तादात्म्य सोडावं लागेल. ते एकाएकी सोडता येणार नाही, हळूहळू बर. रोज थोडं थोडं त्यातून अलिप्त होण्याचा प्रयत्न करायचा. एका दिवशी जर तुम्ही निघायचं म्हणलं तर ते शक्य नाही बर का. हळूहळू हा रोज हरिपाठाला अर्धा तास येत जा, रोज रोज घर सोडून. हा हळूहळू अर्धा तास घर विसरायचं रोज बर का. असा अभ्यास आहे तो, एकाएकी घडणार नाही. पण तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, अभ्यास आहे, पण तेवढा अभ्यास करायला आमच्याकडे वेळ नाही. तिन्हीपैकी एक स्वीकारलं तर चालणार नाही का? चालणार नाही का? महाराज म्हणतात नाही चालायचं. कसं काय? महाराजांनी आपल्याच स्वानुभवातला दृष्टांत आपल्याला दिलेला आहे बरं. इथं शब्द वापरला पाक. पाक म्हणजे स्वयंपाक. स्वयंपाक तयार करण्याकरता काय लागतं? अग्नी, धान्य आणि उदक म्हणजे पाणी. तीन गोष्टी एकत्र आल्या तर स्वयंपाक करता येतो. तिन्हीतलं एक कमी असेल तर स्वयंपाक करता येतो का? तुम्ही म्हणेल ते धान्य तुम्हाला आणून दिलं, फक्त आम्ही तुम्हाला पाणी द्यायचं नाही ठरवलं, स्वयंपाक होईल का? नाही. तुम्हाला पाणी दिलं, धान्य दिलं, अग्नी नाही दिला, स्वयंपाक घडेल का? अग्नी दिला, पाणी दिलं, धान्य नाही दिलं, नाही बर. हा तीन गोष्टी एकत्र आल्या तर स्वयंपाक. एका विन एक कामा नये. म्हणजे स्वयंपाक करण्याकरता अग्नीही पाहिजे, स्वयंपाक करण्याकरता पाणीही पाहिजे आणि स्वयंपाक करण्याकरता धान्यही पाहिजे. तीन गोष्टी एकत्र आल्या तर स्वयंपाक घडे.
महाराज म्हणतात पोट भरण्याकरता तर 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात, तर उद्धाराकरता 3 गोष्टी एकत्र येऊन चालणार नाहीत. पोटाचा प्रश्न आहे, गॅस मिळेना, गॅस मिळेना. आता चुलीवर शिजवा पर्याय आहे, पण अग्नीच ना. काहींच्याकडे लाकडे नाहीत, अग्नी नाही. आता लाईटवरच्या चुली आल्यात, पण अग्नीच आहे ना. म्हणजे गॅस नाही मिळाला तर लाईटवरचा अग्नी, लाकडं नसेल तर तिन्ही पैकी असलं तरी शेवटी अग्नीच आहे. म्हणजे अग्नी असल्याशिवाय, पाणी असल्याशिवाय आणि धान्य असल्याशिवाय स्वयंपाक करता येत नाही. हा रोजचा व्यवहार आहे. महाराज म्हणतात तसं परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता भक्तीही पाहिजे, वैराग्यही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. मग कोणी म्हणायला लागलं महाराज आमच्या जवळ आहे, तुकोबाराय म्हणतात ते आम्हाला तुम्ही सांगू नका. प्रवचन करणारे पुष्कळ आहेत, भक्तीवरती प्रवचन करणारे पुष्कळ आहेत, वैराग्यावरती प्रवचन करणारे पुष्कळ आहेत, ज्ञानावरती प्रवचन करणारे पुष्कळ आहेत. पण तुकोबाराय म्हणतात जे करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे का, त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे का, त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञान आहे का, त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही, हे आम्हाला कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य अनुभवा वाचून बडबडते. वाणीनं जरी तो वैराग्याचं वर्णन करत असेल, भक्तीचं वर्णन करत असेल, ज्ञानाचं वर्णन करत असेल, पण त्याच्या अंतःकरणामध्ये ती अवस्था आहे की नाही त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात ते आम्हाला कळतं. मज कळते चाचणी. बाणेदार स्वभाव आहे तुकोबाऱ्यांचा. तुकोबाराय छत्रपती राजांना बोलले हो, गारगुटी देऊन आमच्याकडून हे घेता का म्हटले. काय जे सोनं पाठवलं ना त्या सोन्याला तुकोबाराय म्हणतात हे दगड आहे दगड, आणि हे दगड देऊन आमच्याकडून तुम्ही परमार्थाचं काय साधन मागता का म्हटले. जिथं छत्रपतींचं त्यांनी भीड वाढ ठेवली नाही, इतरांची ठेवतील म्हणता. नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. तो कोणी असेल
आज पंडित असेल, ज्ञानी असेल, महाराज म्हणतात असेल तो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये आहे की नाही हे आम्हाला कळतं, आम्हाला कळतं. नंतर तुकोबारांनी शेरा मारलाय, आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. हा, तो पंडित असेल, शहाणा असेल, पण त्याच्या अनुभूतीमध्ये जर हे उतरलेलं नसेल ना, महाराज म्हणतात तुमच्या बोलण्याला काहीही किंमत नाही. कुणी तर शब्द वापरला, कळते चाचणी. चाचणी म्हणजे परीक्षा. बरं, शाळा शिकत असताना शाळेमध्ये पहिली चाचणी, बरोबर आहे. आणि स्वयंपाक करत असताना सुद्धा बायांच्या जीवनामध्ये एक चाचणी शब्द आहे. ज्या सासवा आहेत त्यांना भेटा, दिवाळीला लाडू करत असताना पाक करावा लागतो. पाक आता रेडीमेड मिळतात, तो भाग वेगळा. ते लाडू बांधत असताना त्या लाडू बांधण्याकरता पाक तयार करावा लागतो, आणि तो पाकाची चाचणी असते. बरं का, ती कोणाला कळते? पाक विशारद झाले तिला. पाक विशारद आहेत बरं का, जसे संगीत विशारद तसे पाक विशारद. त्या अनुभव ज्यांना आलेला आहे त्यांना कळतं, त्या साखरेचा पाक तयार होत असताना त्याच्यामध्ये तार तयार व्हावी लागते. चाचणी. आणखी दुसरं आपल्याला सांगतो, पुरणाच्या पोळ्या करत असताना कणिक मळतात. चपात्याला कणिक मळण्याची पद्धत वेगळी, आणि पुरणाच्या पोळ्या करण्याकरता कणिक मळण्याची पद्धत वेगळी. पुरणाच्या पोळ्या करण्याकरताची कणिक तयार केली जाते, त्याची तार निर्माण व्हावी लागते, तर पोळ्या होतात, नाही तर पुरण सगळं बाहेर येतं. त्याला चाचणी म्हणतात. बरं का, तसं परमार्थामध्ये ही चाचणी परीक्षा समाजाची घेणारे संत आहेत. म्हणजे परीक्षा घेणारे आहेत, म्हणजे समाजाला सांगायचं आहे, असं कोणाच्या तरी आहारी जाऊ नका. आम्ही भक्ती करतो, आमच्याकडे वैराग्य आहे, आमच्याकडे ज्ञान आहे, असं समजून एखाद्याकडे तुम्ही जाल, फसकत होईल, ती होऊ नये म्हणून महाराज म्हणतात हे जाणा, आणि जाणून या साधनाचा जीवनामध्ये स्वीकार करा, का आम्ही त्याचे ज्ञाते आहोत, आम्ही ते जाणलेलं आहे. तुका म्हणे मद कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पाविजे आठाया, माझी आईशी काया जवनो हे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसनी पाविजे आठाया, माझी ऐशी काया जवनोही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसनी पाविजे आठाया, माझी ऐशी काया जवनो हे. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा अभंगाचा विचार म्हणलाय. थोडासा फक्त मी पहिल्या चरणाचाच विस्तार केलाय. दुसऱ्या चरणाचा विस्तार, देहाचा निराश कसा करावा, ती करण्याची शिकवण आहे. फार सुंदर शिकवण आहे संतांची, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, तुमच्याकडे नाही आणि माझ्याकडे नाही. फिर मिलेंगे. तेव्हा झालेली सेवा ज्याच्या दरबारामध्ये आपण करतो त्याच्याला त्याच्याकडेच विनंती करायची आहे. खरंच आम्हाला भक्ती, वैराग्य, ज्ञान ही तिन्ही साधनं आमच्या अंतःकरणामध्ये उतरण्याकरता त्या हनुमंतराकडेच प्रार्थना करायची. आपण भक्तीचे आचार्य आहात, आमच्यावरती अशी कृपादृष्टी टाका की जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये
हळूहळू का विना ही अवस्था प्राप्त होईल म्हणून त्या हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि हे आमच्या अनुभूतीमध्ये उतरावं आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं हीच त्याच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम